हैदराबादमधील 40 वर्षीय महिलेच्या शरीरात फॅन वॉशिंग मशीनजवळ गेल्यानंतर अचानक व्हायब्रेशन सुरू व्हायचं. या महिलेचं शरीर संपूर्ण थरथर कापायचं. या महिलेला काय झालं होतं? हे शॉकमुळे झालं का काही इतर कारणांमुळे? चला जाणून घेऊ. हैदराबादचे न्यूरोलॉजिस्ट डॉक्टर सुधीर कुमार यांनी सोशल मीडिया प्लॅटफॉर्म एक्सवर माहिती दिली आहे. ही महिला त्यांच्याकडे चेकअपसाठी आली होती. मिळालेल्या माहितीनुसार इलेक्ट्रिकल अप्लायन्सेस जवळ गेल्यानंतर या महिलेला संपूर्ण शरीरात व्हायब्रेशन झाल्याचं सेन्सेशन व्हायचं. 6 महिन्यांपासून तिला हा त्रास होता. या महिलेची झोप सारखी डिस्टर्ब असायची. बाजूच्या रूममध्ये फॅन ऑन केला तरी तिला त्रास व्हायचा. डॉक्टर कुमार आपल्या पोस्टमध्ये लिहितात, मेडिकल हिस्ट्रीत असं दिसून आलं की या महिलेला पेरिफेरल न्यूरोपॅथीचा त्रास असू शकतो. यात तिच्या हातापायातील नसांचं इन्व्हॉल्वमेंट होतं. तिला रेस्टलेस लेग सिंड्रोम देखील होता. डॉक्टरांनी या महिलेला काही रक्त तपासण्या करण्यासाठी सांगितल्या. यात तिच्या शरीरात व्हिटॅमिन B12 कमी आढळून आलं. तिच्या शरीरात आयर्नचीही खूप कमतरता होती. डॉक्टर कुमार पुढे लिहितात, या महिलेच्या पेरिफेरल न्यूरोपॅथी आणि रेस्टलेस लेग सिंड्रोमसाठी व्हिटॅमिनची कमतरता कारणीभूत असण्याची शक्यता आहे. डॉक्टर कुमार आपल्या पोस्टमध्ये लिहितात, तिला शरीरात जाणवणारं व्हायब्रेशन हे कॉमन फंक्शनल सिम्पटम आहे, जे खूप जास्त प्रमाणात एन्झायटीमुळे होऊ शकतं. इलेक्ट्रिकल अप्लायन्सेस एक सायकोलॉजिकल ट्रिगर असू शकतात. खरं तर शरीरात कोणतेही व्हायब्रेशन होत नसतात. डॉक्टर कुमार यांच्या पोस्टनुसार त्यांनी या महिलेला व्हिटॅमिन B12 आणि आयर्नच्या सप्लिमेंट सुरू केल्यात. पुढे काही दिवस डॉक्टर या महिलेच्या शरीरात काय फरक पडतो याबाबत ऑब्झर्व्ह करणार आहेत.